अमरावती महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून वर्षा लढ्ढा यांनी पदभार स्वीकारलाय। माजी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्याकडून त्यांनी अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केलाय। अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पदग्रहण सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडलाय। आयुक्त वर्षा लढ्ढा ह्या यापूर्वी पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी अमरावती शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचं आश्वासन दिलं। महानगरपालिकेचे सुरू असलेले सर्व विकास प्रकल्प अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच माजी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। माजी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी आपल्या मनोगतात अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय। सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प नवीन आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। यानंतर सौम्य शर्मा चांडक यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या कार्यकाळातील योगदानाचा आढावा घेत त्यांना निरोप देण्यात आलाय। उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखळे, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत सिंह चौहान, नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, मनोज शहाळे, धनंजय शिंदे, मंगेश कडू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, कार्यालय अधीक्षक गुलशन मिराणी, उपअभियंता विवेक देशमुख, हेमंत महाजन, शरद तिनखेडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाडबागे, महानगरपालिका आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक चेतन मेश्राम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।